हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी पुणे. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 11th स्टँडर्डचं अकाउंट चाललं होतं मराठी मीडियममध्ये. त्याला मराठीत म्हणतात पुस्तकपालन आणि लेखकर्म. तर आत्तापर्यंतचं मी सर्व पेज टू पेज शिकवत आलेलो आहे. तर आता नेक्स्ट आपलं जे उदाहरण आहे व्हेरी IMP काय आहे. एक्झाम्पल नंबर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 8. ओके. जो पेज नंबर कितीवर आहे? 100वरती. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. बुक घ्यायचं आहे, बुक सोबत ठेवायचं आहे. नसल बुक तर असं PDF येते, त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करायची. बघा उदाहरण काय म्हणतोय, लक्ष द्या. या ठिकाणी राघवला माल विकला. ओके, राघवला माल विकला. विकलाय बरं माल राघवला 6,000चा. आता आपल्याला या ठिकाणी अशा गणित जर आले तर पहिले काय करायचं, इथे रोज कीर्द करायचं. मग या ठिकाणी सर्वांनी लिहायचं रोज कीर्द नोंद. ओके, सध्या बेसिक प्रॉब्लेम चालले आहेत, त्यामुळे जे सांगतोय ते लिहा. इथे लिहिणार दिनांक, इथे येणार आपला तपशील म्हणजे काय काय आपण व्यवहार करतोय ते, आणि या ठिकाणी येणार खाते पान नंबर. या ठिकाणी येते पहिले नावे राशी. लिहा फटाफट. इथे यायचं असं चिन्ह रुपीचं, आणि ही येणार तुमची जमा राशी. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला पण या गोष्टी जमायला पाहिजेत. लिहा सर्वांनी फास्ट. हे तयार झालं का सर्वांचं? ओके, थोडंसं जागा कमी पडते त्यामुळे मी थोडंसं ॲडजस्ट करतो. ओके, या ठिकाणी येणार मित्रांनो जमा राशी. लिहा सर्वांनी. या ठिकाणी रुपीज सोबत लिहायचे, अक्षरांचा प्रॉब्लेम येणार नाही. राघवला माल विकला म्हणजे काय? एक्झाम्पल पकडायचं की आपण दुकानदार आहोत आणि कोणाला विकतोय माल? राघवला. किती तारखेला? 1 तारखेला. ओके, आणि तारीख काय देऊन ठेवलेली? 2018. म्हणजे असं जर असेल तर आपण काय लिहितो मग अगोदर? 2018 फेब्रुवारी. बरोबर ना? 2018 फेब्रुवारी. लिहा सर्वांनी. मग या ठिकाणी लिहायचं 1 तारीख. माल विकला. माल जर विकला असेल तर आपल्याकडे पैसा येतो, बट इथे राघव म्हटलेलं आहे म्हणजे पार्टीचं नाव आलं. जर पार्टीचं नाव असेल तर काय असतो? तो उधारीचा व्यवहार असतो. म्हणून राघवचे खाते. इथे काय येणार? राघवचे नाव येणार. राघवचे खाते काय करावं लागेल आपल्याला? नावे. आणि काय केलेलं आहे आपण? त्याला विकलेलं आहे म्हणून विक्री खात्याला. जर रोखीचा व्यवहार राहिला असता तर इथे काय आलं असतं? रोख. ओके, रोकड खाते आलं असतं इथे, बट उधारीचा व्यवहार राहिल्यामुळे ते आपल्याला असंच लिहावं लागेल. मग या ठिकाणी लिहायचं राघवला माल काय केलं आहे आपण? विकल्याबद्दल. राघवला माल विकल्याबद्दल. लिहा सर्वांनी फास्ट. आणि व्हिडिओ जर स्पष्ट दिसत नसेल तर या ठिकाणी बघा 3 डॉट्स असतात यूट्यूबला कोपऱ्यात, त्या ठिकाणी तुम्ही जायचं आणि क्वालिटी वाढवायची, आणि स्लो वाटत असेल तर स्पीड पण वाढवायचा. मग नावे बाजूचे 6,000 डॅश डॅश इकडे येणार 6,000. हे तर आता सर्वांना जमतच असेल. ओके, नेक्स्ट पुढे काय आहे? 3 तारीख आहे. मग 3 तारखेचं या ठिकाणी बघूया. राघवकडून रोख मिळाले 5,400. त्याला कसर दिली 600 रुपये. 6,000चा माल विकला, बट त्याला 400 रुपये डिस्काउंट मिळाले. ओके, मग राघवकडून काय आहे? रोख मिळाली म्हणजे आपल्याकडे पैसा आलेला आहे, म्हणजेच काय येणार? रोकड आलेली. आणि जी रोकड आली असेल तर तिला काय करतो आपण? नावे. ओके, किती हजार मिळालेले आहेत आपल्याला? फक्त 5,400. आपण माल विकला होता 6,000चा, बट आपल्याला किती मिळाले? 400. म्हणजेच आपला लॉस कितीचा झाला आहे मग? टोटल 600 रुपयांचा. कितीचा झाला आहे लॉस? 600. आणि जर आपण कसर देत असू तर आपला काय असतो? तो लॉस असतो. म्हणून त्याला काय करावं लागेल? नावे करावं लागेल. म्हणून या ठिकाणी येणार नावे खाते.
कसर खाते नावे केले. ओके, 5,400 प्लस 6,000 बरोबर किती झाले? इकडे डॅश इकडे डॅश, टोटल किती यायला पाहिजे? सारखी अमाऊंट. मग इकडे 6,000 लिहिले. काय केलेलं आहे त्यांनी? जो माल विकला होता तो काय केला आहे? त्याचे पैसे तो देतोय, म्हणून या ठिकाणी काय येणार? राघवच्या खात्याला. बरोबर, राघवच्या खात्याला. राघवने दिलेले आहेत ना, त्यामुळे या ठिकाणी लिहायचं राघवकडून रोख मिळाले. काय झालेलं आहे या ठिकाणी? रोख मिळाले. व त्याला किती दिलेली आहे? कसर दिलेली आहे. मग असं व्यवस्थित लिहे, त्याला कसर. कशाबद्दल आहे हा व्यवहार? कसर दिल्याबद्दल. क्लिअर इथपर्यंत? चलो मग हे झालं 3 तारखेचं. आता 17 तारीख. राघवला माल पाठविला 14,000चा. आता किती तारखेला पाठवलेला आहे? 17 तारखेला. माल पाठविला. जर माल पाठवत असू आपण तर मला एक सांगा, माल पाठवा किंवा तो राघव स्वतः येऊन जर नेत असेल, बट इथे राघवचं नाव आहे म्हणून हा व्यवहार काय झालेला आहे? उधारीचा आहे. म्हणून राघवचे खाते परत तेच येते. राघवचे खाते काय केले मी? नावे. आणि काय येणार मग? विक्री केली म्हणून विक्री खात्याला. किती हजाराचा माल? 14,000. इकडे डॅश इकडे डॅश, इकडे काय येणार? 14,000. आणि ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार मग मित्रांनो तुम्ही? ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार? राघवकडून किंवा राघवला माल विकला म्हणून राघवला उधार माल विकल्याबद्दल. ओके, चलो मग हे झालं 17 तारखेचं. आता लास्ट राहिलं आपलं 20 तारखेचं. हे तर सर्वांना जमायलाच पाहिजे. आता राघवकडून रोख मिळाले. किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो? 6,000. बघा, रोख मिळाले म्हणजे काय येणार आपल्याकडे? रोकड आलेली. म्हणून रोकड जर आली तर तिला काय करतो आपण? नावे करतो. किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो? 6,000 रुपये. ओके, कोणाकडनं मिळाले? राघवकडनं. म्हणून या ठिकाणी काय येणार मग? राघवच्या खात्याला. लिहून घ्या मग या ठिकाणी राघवच्या खात्याला. इकडे डॅश इकडे डॅश. टोटल किती झाले? हे 6,000. बट लक्षात ठेवा 14,000चा माल विकला आहे. 6,000 त्यांनी दिलेत. बाकीचे काय असतील मग? त्याच्यावरती उधारी बाकी असेल. मग राघवकडून रोख मिळाल्याबद्दल हा व्यवहार झाला आहे. राघवकडून रोख मिळाल्याबद्दल. ओके, इथपर्यंत सर्वांना कळालं असेल. आता काय करायचं आहे आपल्याला? हे आपण काय करतोय? वेगळ्या टाईपचं उदाहरणं बघतोय. ओके, या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे वेगवेगळे उदाहरणं येतील. आता आपण हे बघतोय लेजर. काय बघतोय? लेजर. आपल्याला फक्त जर्नल एंट्री नाही बघायची. येतं आहे का लक्षात? जर्नल एंट्री नाही बघायची. मग याच्या पुढची स्टेप काय असेल? सर्वांनी कमेंट्स करा. आपल्याला काय करावं लागेल? राघवचं खातं काय करावं लागेल? तयार करावं लागेल. चला मग राघवचे खाते काय करूया आपण? तयार करूया. तुम्ही काढायचे राघवचे खाते. मी व्हिडिओ पुश करतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे काय आहे? राघवचे खाते. जरा फ्री हँड काढलेलं आहे त्यामुळे थोडं लाईन्स व्यवस्थित नाही आले. ह्या साईडला येणार नावे, ह्या साईडला येणार जमा. या ठिकाणी येणार दिनांक, इथे तपशील, रोखपान, राशी. नंतर हा झाला लेफ्ट साईड नावे बाजू आणि इथून परत दिनांक, तपशील, ओके, खाते पान नंबर आणि राशी. ही झाली जमा. ओके, तर असे उदाहरणं आल्यावर कसे सॉल्व करायचे ते तुम्ही समजून घ्या. सर्वात पहिले बघा काय तारखेचं आहे? 1 तारखेचं आहे. या ठिकाणी 1 तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. 1 तारीख आपण कोणाचं खाते काढलेले? राघवचे. कोणाचे काढलेले? राघवचे. ओके, मग राघव काय आहे? नावे बाजूला आहे. मग त्याच्या अपोजिट काय येणार? जमा बाजू. कुठलं आहे मग त्या ठिकाणी? विक्री. बघा मग कसं लिहायचं. ओके, काय अपोजिट साईडला?
विक्री, ती होती जमा. आणि इथे लिहिताना मग काय करायचं, नावे बाजूला लिहायचं. काय लिहायचं, नावे बाजूला. आणि इथे लिहिणार विक्री खाते. क्लिअर. किती तारखेचं आहे हे, 1 फेब्रुवारीचं. मग आलं का लक्षात. बघा आपण कोणाचे खाते बघतोय, राघवचे, जे आत्ता खाली काढलं ते. मग त्याच्या ऑपोजिटला काय आहे, विक्री खाते. बघा मग विक्री खाते काय आहे, जमा साईडला. आपल्याला काय लिहायचं ते, नावे साईडला. बघा या ठिकाणी दिसतंय का तुम्हाला, हे बघा या ठिकाणी नावे साईडला विक्री खाते. कितीची अमाऊंट होती ती, 6,000ची. ओके, हे झालं फर्स्ट. क्लिअर. आता 3 तारखेचं बघा, परत सांगतो. 3 तारखेला एक लक्षात ठेवा, 3 तारखेला बघा राघव कुठे आहे, या ठिकाणी. राघव कुठे आहे, या ठिकाणी. म्हणजे हा कुठल्या साईडला येणार, जमा साईडला येणार. कुठे येतो, जमा साईडला. मग याच्या ऑपोजिट कोणते कोणते आहेत, रोकड आणि कसर खाते. तर लक्षात घ्या, हे कुठे तुमचे नावे बाजूला आहेत. तर या ठिकाणी कुठे जाणार ते, जमा बाजूला. ही बघा, ही तुम्हाला जमा बाजू दिसते उजव्या साईडला. मग तारीख काय टाकणार, 2018 फेब्रुवारी 3 तारीख. काय तारीख आहे, 3 तारीख. मग त्याच्या अपोजिट कुठले कुठले खाते होते सांगा बरं, कमेंट्समध्ये टाका. कुठले कुठले होते आपले, रोकड खाते. आणि दुसरं कुठलं होतं मग, कसर खाते. ओके, अशा प्रकारे त्याच्या जे अपोजिटला येतं ते लिहायचं असतं. परत एकदा कन्फर्म करू. हे बघा, रोकड खाते कुठल्या साईडला आहे, जमा. कसर खाते रोकड खाते कुठल्या साईडला आहे, नावे. कसर खाते कुठल्या साईडला आहे, नावे. मग 5,400 आणि प्लस 600. मग या ठिकाणी रोकड खात्याचे किती आहेत, 5,400 आणि कसर खात्याचे किती आहेत मित्रांनो, 600 रुपये. अशा प्रकारे हे तुम्हाला विरुद्ध लिहायचं आहे. झाले 3 तारीख. आता 17 तारखेचं बघा, राघवचं कुठे आलेलं आहे खातं, नावेला. आणि आपण कोणाचं खातं बघतोय, राघवचं. म्हणून त्याचं अपोजिट जे पण असेल ते काय करावं लागेल, आपल्याला लिहावं लागेल. मग या ठिकाणी विक्री कुठे आहे, जमा साईडला. मग विक्री जर जमा साईडला आहे तर ती कुठे जाणार, नावे साईडला. मग किती तारखेचं होतं ते, किती तारखेचं, 17 तारखेचं. मग या ठिकाणी लिहायचं विक्री खाते. कितीची विकली होती आपण माल बघून घेऊयात, 17 तारखेचं. कितीचा, 14,000चा. मग या ठिकाणी किती येणार अमाऊंट तुमची, 14,000, 14,000. ओके, चला 17 तारखेचं झालं. आता 20 तारीख बघा, राघव पहिले कोणाचं अकाउंट काढलं आहे ते पहिले बघून घ्यायचे. या ठिकाणी बघा, राघव कुठे आहे, जमा साईडला आहे. तर त्याचा अपोजिट काय, मग रोकड. नावे इथे, तर ते तिकडे जाताना काय होणार, जमा बाजूला. ओके, तर काय तारीख होती त्याची, 20 तारीख. नावे होतं तर कुठे येणार ते, जमा बाजूला. दिसतंय का जमा. ओके, मग या ठिकाणी येणार रोकड खाते. म्हणजे या ठिकाणी एकच करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणाचं अकाउंट काढलेलं आहे, कोणाचं अकाउंट काढलेलं आहे, कोण सांगतं, राघवचं अकाउंट काढलेलं आहे. कोणाचं, राघवचं. मग याचं अपोजिट कोण आहे, जे असेल ते. मग ते जेच्या अपोजिटला कोण आहे, नावे. तर ते ह्या अकाउंटमध्ये येताना कुठल्या साईडला होऊन जाईल, जमा साईडला होऊन जाईल. क्लिअर. हे बघा या ठिकाणी दिसतंय किती, मग ती रोकड 6,000. या ठिकाणी अशी अमाऊंट लिहून घ्यायची. क्लिअर इथपर्यंत. आय होप तुम्हाला सर्व काही व्यवस्थित कळालं असेल. आता इथपर्यंत झाल्यानंतर काय करायचं असतं, मग आपल्याला दोघं साईड काय करायचे असतात, मॅच करायचे असतात. ते एकदम सोपं आहे. या ठिकाणी काय करायचं, अशा लाईन व्यवस्थित तुम्ही स्केलने ओढून घ्या. ओके, मग या ठिकाणी कुठलं काय होतं आहे ते बघूया. या ठिकाणी मोठी साईड कुठली ती बघूया. ही बघा, हीच मोठी. या ठिकाणी येणार 20,000. ओके, मग मोठी साईड काय केली मी, दोघं साईडला लिहिली. ओके, ही काय आहे तुमची मोठी साईड आहे आणि ही काय आहे तुमची लहान साईड आहे. तर हे 20,000 आलेले दोघं साईडला लिहिले. मग त्यातनं 6 आणि 5, 6 आणि 4 10 आणि 1 11, 11 आणि 1 12,000 गेले. 20,000तनं 12,000 गेले. किती राहिले मग सांगा लवकर, किती राहिले, 8,000. किती राहिले विद्यार्थी मित्रांनो, 8,000. क्लिअर इथपर्यंत. मग हे बघा या ठिकाणी होणार मग किती, 8,000 रुपये राहिले. मग या ठिकाणी लिहायचं शिल्लक खाली नेली, शिल्लक खाली नेली. अशा प्रकारे हे लिहायचं, शिल्लक खाली
नेली असं पूर्ण लिहिलं तरी पण चालतं आहे. आलं लक्षात? काही डाऊट असेल यात तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकतात. आता बघा ही 8,000 रुपये आपलं आन्सर आलेलं आहे, ते ह्या वर्षाचं होतं. आता काय जाईल ते पुढल्या वर्षी येईल. म्हणजेच आपलं नवीन वर्ष कधी चालू होतं सांगा? मार्चमध्ये चालू होतं का? नाही. हा काय महिन्याचा हिशोब बघतोय. हा 17 तारखेला क्लोज झालं. हे महिन्याचं काय होतं 17 तारखेला 20 तारखेला क्लोज झाला. मग ही जी अमाऊंट असेल ती काय येणार 1 मार्चला येणार, कारण 20 तारखेनंतर काही ट्रान्झॅक्शन झालेले नाहीत. ओके. मग या ठिकाणी काय करणार तुम्ही 1 मार्च लिहायचं आणि या ठिकाणी लिहायचं शिल्लक. शिल्लक काय केले खाली आणली. ही काय शिल्लक खाली नेली आणि इथून नेली आणि कुठे आली इथे आली. म्हणून या ठिकाणी किती होणार तुमचे किती आन्सर आलेलं आहे 8,000 रुपये. बस एवढं झाल्यावर हे तुमचं अकाउंट क्लोज झाला. एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तर आपला 8 नंबरचा प्रॉब्लेम जो होता जो पेज नंबर 100वर होता तो आपला झाला आहे. आता याचा पुढचा प्रॉब्लेम घेऊया आपण 9 नंबरचा. तोही खूप महत्त्वाचा आहे. क्लिअर? तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा सर्वांना. ज्यांनी क्लास लावलेला नाही त्यांना फॉरवर्ड करा. ओके. आणि मी अधूनमधून व्हिडिओ टाकतो. फेस टू फेस चाललं आहे. तुम्हाला व्यवस्थित शिकवून देईल. डोंट वरी. जे पण होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्यासाठी मी सर्व हे स्टार्ट केलं आहे. थँक्यू सो मच. ओके.